आज मन खूप हळवं झालं. सकाळी न्यूज ऐकून की वांगचूक सरांना जबरदस्त पोलीस पण नव्हते ते, पोलिसांनी नाही नेलं, कोणीतरी नेलं त्यांना उचलून. नंतर ते सांगितलं गेलं की पोलीस त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे नेलं. पण तुम्ही कोण आहात? तुम्हाला कोणी हे हक्क दिलं? हे एक डेमोक्रेटिक कंट्री आहे ना, लिबरल, लिबर्टी, फ्रीडम. कुठे फ्रीडम आम्हाला? ते तर पीसफुल प्रोटेस्ट करत होते ना, त्यांना पीसफुली प्रोटेस्ट करायला दिलं असतं तर काय केलं असतं तुमचं? ते 20 दिवस जेवले नाही तरी तुम्ही जराही दखल घेतली नाही, आले नाही, भेटले नाही. सगळे येऊन गेले, कोणीही इथे पार्टी वगैरे येऊन ह्याचा विचार नाही केला. सगळ्यांना त्यांचे मुद्दे पटले की ते शिक्षणासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी, पिढ्यानपिढ्यांसाठी लढतायत. आज जे आमच्या शिक्षण एज्युकेशन सिस्टमची जी वाट लागली आहे ना, ते खूप घाणेरडं आहे. आणि मिस्टर प्रधाननी एका पुस्तकामध्ये तर निमुडा हा कुठला चित्रपट आणि किंवा कोणत्या हिरोईनचं हे सॉन्ग आहे असं काहीतरी. हे आमचं एज्युकेशन सिस्टम आहे. मोठे लोक नाही बोलतात कारण त्यांची मुलं बाहेरगावी शिकतात. सेलिब्रिटीजकडनं तुम्ही एक्सपेक्ट करू नका. त्यांची मुलं बोर्डिंग नंतर बाहेरगावी शिकतात आणि मग ते येऊन इथे ॲक्टिंग करतात. त्यांचं सगळं लाईफ सेट आहे. मध्ये कोणाची खिचडी होते? आपली होते. आपण त्यांच्यासाठी बोलायला हवं. मला तर असं वाटतं की जे नेपाळमध्ये घडलं आहे ना, एक नेत्याला जे बाहेर काढून मारलं आहे ना त्यांनी, तसं आता इथे करायला हवं. मोदीचे खूप फॉरेन ट्रिप्स झाले, पूर्ण दुनिया 7 कॉन्टिनेंट्स फिरून आला आहे. आता बस करा, आता बोला. जय हिंद, जय महाराष्ट्र.